हाय फ्रेंड्स, मी राखी. ठणठणाच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण भेटणार आहोत तरुणाईची जान, वेब दुनियाची शान असलेल्या मिथिला पालकरला. कप सॉन्गमधून चर्चेत आलेली मिथिलाची यंगस्टरमध्ये कमालीची क्रेज आहे. केवळ गायनच नाही तर वेब सिरीजमधून तिच्या अभिनयाचीही जादू आपल्याला बघायला मिळते. हीच मिथिला आता मराठी सिनेमात पदार्पण करते, मुरांबा या सिनेमातून. तिच्या याच सिनेमाबद्दल आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तेव्हा अजिबात वेळ न दवडता सुरुवात करूयात आजच्या गप्पांना. माझ्यासोबत वेबची सुपरस्टार आहे मिथिला पालकर. अर्थात वेगवेगळ्या टप्प्यावर तिने बरंच काही काही केलंय. जाणून घ्या तिच्याकडून, कारण वेबच्या दुनियेनंतर तिने कट्टीपट्टी वगैरे केलेले आहेत. मग त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीही नेमकं काय काय मूर्त आहे तिच्या बरणीत, आणि अर्थात मुरांबा तिच्यासाठी काय असणार आहे आणि काय नेमकं मुरलंय आत्तापर्यंत तिच्या मुशीत, हे जाणून घ्या. मी तिला खूप खूप स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीचं म्हणजे कप सॉन्ग होतं, किंवा तू म्हणजे मीरा सहगल म्हणूनच मला त्यावेळेपासून माहिती आहेस तू, अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरीही ही मिथिला नेमकी आहे कशी? कारण लहानपणी तू सगळ्यांना असं खेळवून ठेवायचीस, तुझा ऑडियन्स हा तू क्रिएट करायचीस, आणि ज्या पद्धतीचं तुझं वागणं होतं टिपिकल दादरवरी तर तू वाटत नाहीस. म्हणजे पण हे काय आहे नेमकं? हो, मी वाटत नाही कदाचित, पण मी लहानपणीपासूनच माझी आजी नेहमी म्हणते की मी असा माझा ऑडियन्स गोळा करायची. आमच्या घरी कोणी काकी आजी, मामी आजी, मावशी आजी कोणीही आलं घरी भेटायला वगैरे, तर मी त्यांना सांगायचे की मी होस्ट करणार आहे आज तुमची संध्याकाळ, आणि मी आहे इथे आणि आपण काहीतरी कार्यक्रम करूया. आणि मी नाचायचे, गायचे वगैरे वगैरे. त्यामुळे मला लहानपणीपासूनच म्हणजे ऑडियन्स असण्याची मला आवड होती की आपण काहीतरी परफॉर्म करूयात आणि विल डू इट फॉर अन ऑडियन्स. तर ही माझी इच्छा, अगदी आवड लहानपणीपासूनचीच आहे. पण ह्या सगळ्यात म्हणजे साधारण 12व्या वर्षी तू ठरवलेस की तू या क्षेत्रात येशील, हा काय ट्रिगर होता? आणि तू आता आहेस, म्हणजे सर्कल कम्प्लिशनचा एक वेगळा मुद्दा आहे. बरोबर. मी खरं तर रंगमंचावर पहिल्यांदा गेले, म्हणजे मी स्टेज ऍक्च्युली नाटकं वगैरे पाहिली, कारण मी दादरमध्ये राहते आणि शिवाजी मंदिर अगदीच माझ्या घराच्या मागे. त्यामुळे बरीच आवडही आहे तशी माझ्या घरच्यांना की आपण जाऊन नाटकं वगैरे बघूया. त्यामुळे मी बरीच आधी मुक्ता बर्वे वगैरेची नाटकं पाहिली होती, आणि तेव्हा मला ती आवड निर्माण झाली होती माझ्यात ती. आणि 12 वर्षाची असताना, म्हणजे मी शाळेत होते, 7वीत होते, आणि मी तेव्हा पहिल्यांदा स्टेजवर गेले ॲज अन ॲक्टर. तेव्हा आम्ही बरेच असे इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स किंवा ॲन्युअल गॅदरिंग्स वगैरे ना परफॉर्म करायचो. आणि तेव्हा मला कळलं होतं की स्टेज इज वेअर आय वॉन्ट टू बी. त्यामुळे बरंच म्हणजे इन हाइंडसाइड आता मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं की मला तेव्हाच माहिती होतं की मला रंगमंचावर यायचं आहे कधीतरी. पण आता ज्या पद्धतीने तू वेबच्या त्या मायाजालात एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, वेबमध्ये अडकली आहे मी. हो, पण तरीही त्या सगळ्यामधलं स्वतःचं वेगळेपण त्या मीरा सहगलने तुला आजपर्यंत काय दिली? मीरा सहगलनी मला मुंबईच्या परत प्रेमात पाडलं. कारण मीरा ही देहरादूनवरून आलेली आहे, आणि हे तिचं कॅरेक्टर आहे जे देहरादूनमधून, म्हणजे एका छोट्या स्मॉल टाउनमधून आली आहे आणि ती मुंबईत आली आहे. ह्यूज सिटी आणि खूप मोठा डिफरन्स आहे. आणि त्यामुळे ती जसं जसं मुंबईला डिस्कवर करत गेली तसं तसं मीही पुन्हा मुंबईला डिस्कवर करत गेली. त्यामुळे मीरा सहगलनी मला पुन्हा माझ्याच शहराच्या प्रेमात पाडलं. मुरांबा एक वेगळ्या टप्प्यावर तुझ्या आयुष्यात आलाय. कट्टीपट्टी सारखा सिनेमा म्हणजे बॉलिवूड तू ऑप्ट केलेला आहेस, पण तरीही मुरांबा, आणि तो आत्ता करावा, अमेय हे असावा तुझा को ॲक्टर. आणि अमेयच्या फेसबुक स्टेटसने आम्ही पहिल्यांदा गोंधळलेलो, म्हणजे हिला काय झालं किंवा ह्याला तरी काय झालंय. मुरांबा झाला असं म्हणजे अर्थातच, म्हणजे मी काय आत्ताच मला मराठी सिनेमा करायचा आहे आणि मला असं काही नव्हतं. खरं तर मला जेव्हा मी ठरवलं की मला अभिनयच करायचा आहे आणि मी हातच काहीतरी पुढे करेन स्वतःचं, तेव्हापासून मला माहिती होतं की मला मराठी रंगभूमीपासून सुरुवात करायची होती, आणि ते आजपर्यंत कधीच झालेलं नाहीये. म्हणजे मी माझं पहिलं प्रोफेशनल नाटकाची जी मी ऑडिशन दिली आहे तेही एक इंग्लिश नाटक होतं,
आणि त्यानंतर मी इंग्लिश थिएटर ग्रुप्स बरोबर असोसिएट झाले. मी एक थेस्पो नावाचा युथ थिएटर फेस्टिवल होता, क्वासार करतो तो बरोबर. त्यात इट इज रन बाय 25 अँड अंडर 25. तर मी जेव्हा ते 15व्या वर्षात होतं थेस्पो, म्हणजे 4 वर्षांपूर्वी, तेव्हा मी त्याची फेस्टिवल मॅनेजर होते. आणि असं करता करता मी बऱ्याच म्हणजे हिंदी आणि इंग्लिश थिएटर ग्रुप्स बरोबर माझी ओळख जास्त झाली मराठीपेक्षा. आणि मग मी त्यातच म्हणजे मग पुढे पुढे जात गेले, कारण तिथेच मी लोकांना भेटले, तिथे लोकांना कळलं की मला अभिनय करायचा आहे. मग मी ऑडिशन्सला जायला लागले. तर असं ते कंटिन्यू होत गेलं. तसंच मला वेब सिरीजच्या ऑडिशन्स मिळायला लागल्या. वेब शो केला मी एक फिल्टर कॉपी बरोबर. त्यानंतर आम्ही काही स्केचेस केले होते. त्यानंतर अर्थातच कप सॉन्ग झालं आणि मग गर्ल इन द सिटी. आणि त्या पुढे मग गेल्या अख्खं वर्ष तर मी इंटरनेटवरच होते. त्यामुळे असं काही नव्हतं की मी मराठीपासून लांब राहिली आहे मुद्दाम. मला काही ऑपॉर्च्युनिटीजच मिळाल्या नाहीत ज्याकरता मी थांबले होते इतके दिवस. आणि मुरांबा आता म्हणजे मुरला तो आत्ताच. त्यामुळे आय थिंक आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ते झालं माझ्यासाठी. त्यात अमेय वाघ बरोबर काम करायला मिळालं मला खूपच. अमेय या नावानंतर तुझाही कसा पॉज? कारण अमेयचं काय आहे, मी थेस्पो बद्दल मी तुम्हाला आता सांगितलं तर थेस्पो मध्ये नाटक कंपनीची बरीच नाटकं व्हायची आणि मी अमेयला पहिल्यांदा रंगमंचावरच पाहिले. त्यामुळे मी त्याला आधी अभिनेता म्हणूनच ओळखते. नंतर आमची मैत्री झाली तर गेली 4-5 वर्ष आम्ही ओळखतो एकमेकांना आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे तो एक कम्फर्ट झोन होता की त्याच्याबरोबर काम करायला मिळालं. ही मेड मी व्हेरी कम्फर्टेबल टू वर्क विथ हिम. आणि सचिन सर आहेत, चिन्मयताई आहे आणि वरुण नार्वेकर, त्याची ही पहिली फिल्म आहे. त्यामुळे असं सगळंच खूप नवीन नवीन छान असं. आजी आजोबांनी पहिली वेब सिरीज पाहिली त्याला त्यांची रिॲक्शन काय होती? पहिला वेब शो करायचे मी एक न्यूज दर्शन नावाचा. तो एक न्यूज सॅटायर कॉमेडी शो होता. आणि तेव्हा त्यांनी ते पहिल्यांदा पाहिल्यावर त्यांना असं काहीच त्याच्याबद्दल काहीच असं एक्साइटमेंट नव्हती. कारण त्यांच्या मताप्रमाणे तुम्ही टीव्हीवर नाही आलात किंवा मोठ्या पडद्यावर नाही आहात, त्यामुळे तुम्ही म्हणजे काहीच इंटरनेट काय असतं, कारण त्यांच्यासाठी ते ॲक्सेसिबल नव्हतं. जसं जसं लोक त्याबद्दल बोलायला लागली, जसं जसं त्याबद्दल लिहायला लागली, माझ्याबद्दल माझे इंटरव्ह्यूज झाले, लेख जसे आले, जे त्यांना वाचायला मिळाले आणि त्याहून त्यांना कळलं की नाही म्हणजे बघते देर इज अन ऑडियन्स आणि ह्याला काहीतरी आहे रेलेव्हन्स, म्हणजे ही अगदीच काहीतरी करत नाही. तेव्हापासून त्यांचा उत्साह अजून अजून वाढायला लागला. कारण मला ते कुतूहल होतं की त्यांची जनरेशन या सगळ्याकडे कशा अर्थानं पाहते आणि जे तुझ्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करते. खरं म्हणजे मी गंमत सांगू का तुम्हाला, काय झालं होतं की माझं जेव्हा कप सॉन्ग व्हायरल गेलं ते एका रात्रीतच जे झालं होतं ते झालं होतं. आणि माझा काहीच त्याच्या मागचा असा उद्देश नव्हता की आपण मराठी भाषा ग्लोबली पोचूया वगैरे. मी अगदीच घरगुती ती एक एक्सपेरिमेंट होती. मी म्हटलं करून बघूया गंमत. म्हणजे गंमत म्हणून अगदी मोबाईल फोनवर शूट केलेला तो व्हिडिओ आहे. आणि मग तो मी एक रात्री मी तो अपलोड केला आणि मग तो व्हायरल झाला आणि मग वगैरे वगैरे. पण जेव्हा मी माझ्या आजोबांना दुसऱ्या दिवशी जाऊन सांगितलं की हे असं असं झालंय, त्यांना काहीच म्हणजे तितकी एक्साइटमेंट नव्हती जितकी मला होती. कारण त्यांना ते कळलं नाही की म्हणजे काय व्हायरल गेलंय, म्हणजे तुला काय म्हणायचा अर्थ आहे तुझा. आतापर्यंत व्हायरल फक्त ताप होऊ शकतो. आणि त्यांना काहीतरी असं फार काय त्यांना ते जमत नव्हतं. मग आमच्या घरून कोणाचा तरी फोन आला एका नातेवाईकाचा आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ABP वरच तो व्हिडिओ दाखवला होता, ABP माझावर. आणि ते म्हणाले अगं तुझा व्हिडिओ तो टीव्हीवर दाखवला, आता तू टीव्हीवर आलीस ना, आता लोक तुला ओळखतील. असं आमचं कॉन्व्हर्सेशन झालं. आणि तेव्हा मला ते कळलं की खरं तर म्हणजे हे त्यांच्या डोक्यात त्यांच्यासाठी फेमस किंवा तुम्ही ऍक्च्युली काहीतरी रिअल काम करताय म्हणजे तुम्ही टेलिव्हिजनवर काम करत असाल तरच, नाहीतर रंगमंचावर, नाहीतर मोठ्या पडद्यावर. इंटरनेट रिलेटिव्हली सगळ्यांसाठी खूपच नवीन आहे, त्यांच्या जनरेशनसाठी तर म्हणजे अगदीच नवीन आहे. पण मला हे सांगायला नक्की आवडेल की त्यांना एक iPad गिफ्ट केलेलं आहे आता. आणि त्याच्यावर त्यांनी ही फिगर्ड इट आउट. त्यांच्याकडे एक स्मार्टफोन आहे. 90 वर्षाचे माझे आजोबा आहेत, त्यांना कळलेलं आहे की मिथिला आता ह्याच्यावरच येते. त्यामुळे ही हॅज फिगर्ड इज वे आउट की यूट्यूब कसं बघायचं, मी ऑनलाईन हिचे व्हिडिओज कसे बघू शकतो, म्हणजे मलाही हिचं काम बघता येईल. त्यामुळे बरंच गेल्या एका वर्षात बदललंय त्याचं. पण मुरांबा आता मोठ्या पडद्यावर तू जातेस, तुझ्या लेखी नेमका काय बदल आहे? कारण कट्टीपट्टीमध्ये कोयल जी होती, इम्रानची बहीण वगैरे त्या पद्धतीचं. पण ह्या सगळ्यात आता तू स्वतःला मोठ्या पडद्यावर बघणार आहेस आणि तुझ्या नावाने तो सिनेमा येतोय.
तीच माझ्यासाठी एक खूपच मोठी गोष्ट आहे की माझा पहिला सिनेमा, त्यातही मी लीड आहे म्हणजे, आणि माझा म्हणजे इट्स माय डेब्यू फिल्म इन मराठी, आणि मी इतकी थांबले होते की मराठीत काहीतरी मला काम करायचं आहे. आणि पहिल्यांदा टीजर येतो किंवा पहिलं पोस्टर येतं त्याला चेहरा येतो, इथे पाय आले. हो ना, म्हणजे आम्ही खरं तर बोलतच नव्हतो सिनेमाबद्दल बरेच दिवस. आम्ही जेव्हा शूट करायला लागलो आणि मला आम्ही इतके बेचैन होतो. आम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की आम्ही एकमेकांबरोबर काम करतोय, एकत्र काम करतोय, आणि लोक आम्हाला कुठेतरी एकत्र एका पडद्यावर बघणार आहेत. म्हणजे स्मॉल स्क्रीन, बिग स्क्रीन आम्हाला सांगायचं नव्हतं, पण आम्हाला एवढंच सांगायचं होतं की आम्ही एकत्र काम करतोय. आणि त्या सगळ्या एक्साइटमेंटमध्ये आम्ही म्हटलं की चला काहीतरी गंमत करूया, कारण आमचा काहीच प्लॅन नव्हता की कसं आम्हाला लोकांना सांगायचं. मग आम्ही गंमत म्हणून तो व्हॅलेंटाईन्स डेला जो पोस्ट केला आम्ही, आणि पोस्ट केला, अँड देन रेस्ट इज हिस्ट्री. पण या सगळ्यात म्हणजे मुरंबाने तुला काय दिलं, कशा पद्धतीने, म्हणजे आता तुझ्यातली जी एक्साइटमेंट आहे, जी बोलण्यातली जाणवते, तुला पहिल्यांदा त्या सगळ्या गोष्टी नव्याने घडतायत. पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडलं तरी ते पहिल्यांदाच प्रेमात पडणं असतं, असं अमृता प्रीतम म्हणते. हो, तर कशा अर्थानं मुरंबा? मला असं वाटतं की एकतर चित्रपट सृष्टी मी जनरली एक्सप्लोरच केली नव्हती खरं तसं बघायला गेलं तर. कट्टीबट्टी झाला, आणि कट्टीबट्टी 2 वर्षापूर्वी झाला होता, आणि मग तो येऊन जसा आला, आणि तो म्हणजे त्यानंतर मी काहीच फिल्म्स केलेले नाही आहेत, आणि तो 2 वर्षापूर्वी आलेला चित्रपट आहे. त्यात ही एक गोष्ट की परत पुन्हा मला चित्रपटात काम करायला मिळालं. दुसरी गोष्ट, आणि खरं तर म्हणजे आय वुड लाईक टू लिस्ट इट फर्स्ट, की मराठी चित्रपट जिथे मी काम करायला इतकी आतुर होते, कारण मराठीत आत्ता इतकं उत्कृष्ट काम होते, आणि नॉट जस्ट फिल्म इंडस्ट्री, थिएटर इंडस्ट्री इज डुईंग सो वेल आधीपासूनच म्हणजे, आणि आता तर अजूनच आणखीन जास्त. त्यामुळे मला खूपच आय एम रिली ऑनर्ड की मला आता मराठी चित्रपटसृष्टीचा भाग व्हायला मिळतंय. काय वाचतेस, काय आवडतं, काय ऐकतेस तुझं असं म्हणून? मिथिला म्हणजे ती दादर मधली असणारी, तिला काय काय एक्साइट करते? म्युझिक, मला गाणी खूप आवडतात. कारण तुझ्या आय थिंक लिव्हिंग रूम मध्ये पण एक रेडिओ आहे. हो, माझ्या लिव्हिंग रूम मध्ये रेडिओ, माझ्या घरी अजूनही रेडिओ आहे. मी माझ्या घरी एक झोपाळा आहे ज्याच्यावर मी माझे हेडफोन्स लावून जुनी गाणी ऐकते. माझी जवळची आणि आवडती अशी गाणी म्हणजे मराठी आणि हिंदी जुनी गाणी. आणि मला कुठेही तुम्ही बघाल, म्हणजे कोणत्याही सेटवर किंवा अशीच मी कुठे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असते, मी कॉन्स्टंटली गुणगुणत असते. म्हणजे इतकं की आम्ही त्याची मस्करी करायला लागलो होतं की अगं रोलिंग ऍक्शन बोलताय तो तेव्हा तरी म्हणजे ठाम आता गायची वगैरे, अगदी इथवर त्याचं झालं होतं की मी इतकी गुणगुणत असते. मग गाणं, आय थिंक म्युझिक ड्राईव्स मी रिअली, आणि दॅट इज द मोस्ट एक्साइटिंग थिंग अबाउट मी. आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट दॅट. तुझी चेहरा ज्या पद्धतीने नेटवर दिसतो किंवा ज्या पद्धतीचा आहे, तू स्वतःला रंगभूमीवर बघू इच्छितेस, नेटवर, मोठ्या पडद्यावर? वॉटरटाईट कंपार्टमेंट आत्ता कुठेच असत नाही, पण तरीही आपल्या मनात एक जागा असते की मी इथे असायला हवं. तर तुला सगळ्यात कुठे ते प्रेम तुझं कशाबद्दलच? खरं तर मला अनएक्सप्लोर्ड टेरिटरीज, आत्तापर्यंत जे केलं त्यापैकी स्टेज अँड फिल्म्स मी खूप कमी केलं. म्हणजे अगदीच म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही की मी नाटकं करते खरं तर. त्यामुळे मला डेफिनेटली रंगभूमीवर स्वतःला बघायला आवडेल, कारण ते पहिलं प्रेम आहे. आणि फिल्म्स डेफिनेटली, कारण वेब होत राहील हे मला माहिती आहे. पण ह्या सगळ्यात तुझ्यावर संस्कार करणारे किंवा तुला काहीतरी ऊर्जा देणारे, नवसंजीवनी देणारे असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे तुला खरंच, जे तुला प्रेरणादायी वाटतात खऱ्या अर्थानं? मला असं वाटतं की मी असं नेहमी म्हणते की इन जनरल म्हणजे आयुष्यात मला कोणी इन्स्पायर करत असेल तर ती माझी आजी आहे. कारण तिने मला, ती स्वतः पण अशीच आहे की काहीही झालं तरी ती हसतच आणि खूप स्माईल करते. त्यामुळे तिच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं इन टर्म्स ऑफ स्ट्रेंथ आणि पर्सिव्हिअरन्स. कारण की ह्या इंडस्ट्रीमध्ये इफ यू वॉन्ट टू लास्ट ऑर बी, तर यू हॅव टू बी स्ट्रॉंग. कारण जितकं पॉझिटिव्ह, जितकी रिॲक्शन असते तितकीच निगेटिव्हही येते, तितकेच रिजेक्शन्सही येतात, तितकंच नाही ऐकायची सवय करून घ्यायला लागते. आणि ॲट सम पॉईंट इन टाईम इट बिकम्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट.
तर मला असं वाटतं की ती माझी इन्स्पिरेशन आहे. आणि जे जनरली जे पीपल हू डोंट गिव्ह अप, ते मला खूप इन्स्पायर करतात. इन्सिक्युरिटी हा एक फॅक्टर असतो ॲक्टर्सच्या लाईफमधला, त्याकडे तू कशा अर्थानं पाहतेस आणि कशा अर्थानं डील करतेस? मला असं वाटतं की मला असं जेन्युइनली वाटतं की आपल्याला स्वतःला ग्रो होत राहायचं असतं. त्यामुळे स्वतःच्याच मला असं नाही वाटत, म्हणजे मला आय एम व्हेरी इंडिफरंट अबाउट इन्सिक्युरिटीज. कारण की आपण जे करतो त्याहून आपल्याला बेटर करायचं असतं. त्यामुळे आपण जे करतोय ते आपण किती चांगलं करतो हे आपल्याला माहिती असतं, किंवा किती वाईट करतो. त्यामुळे आपल्याच विकनेसेसवर, स्ट्रॉंग पॉईंट्सवर आपण काम केलं पाहिजे, आणि दॅट्स हाऊ वी आर गोइंग टू गेट बेटर. कारण की ऑब्व्हियसली जेव्हा एक सपोज जर कोणत्यातरी प्रोजेक्टचं कास्टिंग होत असेल आणि 2-3 जणांच्या मध्ये ती कॉम्पिटिशन असेल, द पर्सन हू फिट्स द बिल द बेस्ट त्यालाच ते मिळणार असतं. आणि मग आपण तर मिळालं, नाही मिळालं तर यू हॅव टू मूव्ह ऑन अँड एम ॲट समथिंग एल्स. त्यामुळे आय एम व्हेरी इंडिफरंट अबाउट इन्सिक्युरिटीज. मला असं वाटतं की स्वतः छान काम करत राहायचं, नेहमीच हसत राहायचं, आणि आपल्याला माहिती आहे व्हॉट वी कॅन डू अँड व्हॉट वी कांट डू, तर एम ॲट द बेस्ट. तुमचं प्रमोशन ज्या पद्धतीचं चाललेलं त्यावेळेला, म्हणजे चिन्मयीने ते पोस्टही केलेलं आय थिंक नीरद आणि तिच्या मुलीसाठी, तर तशा अर्थानं तुझी पहिली मैत्रीण, तुझा पहिला मित्र, ही कशा अर्थानं तू आत्ता रिलेट करतेस आणि त्याकडे तू कशा अर्थानं पाहतेस त्या नात्याकडे? मला असं वाटतं की मी लहानपणीपासून माझ्या आजी आजोबांबरोबर वाढलेले. म्हणजे आई बाबा माझे वेगळीकडे राहतात आणि मी माझ्या आजी आजोबांकडे राहायचे लहानपणीपासून. म्हणजे आता जवळजवळ 14 वर्ष झाली. त्यामुळे टीन एज जे असतं, जे मोस्ट इम्प्रेशनेबल एज असतं, जिथे सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रभाव पडतो गोष्टींचा, तेव्हा मी माझ्या आजी आजोबांबरोबर राहिले होते. त्यामुळे माझ्यासाठी हे दोघंच आहेत, ते पहिले मित्र आणि मैत्रीण. म्हणजे आजीनी खूप स्पॉइल केलं आणि आजोबा तितकेच स्ट्रिक्ट होते, पण त्यांनी त्यांच्या सोयीनी स्पॉइल केलं. आणि ते इतके स्वतः आर्टिस्टिकली खूप ड्रिव्हन आहेत. म्हणजे ते स्वतः तबला खूप छान वाजवतात, फ्लूट खूप छान वाजवतात, फोटोग्राफीमध्ये इंटरेस्टेड आहेत. त्यामुळे ते ही वॉज अन इन्स्पिरेशन इन दॅट वे. आणि आजीनी खूपच म्हणजे खूप लाड केले आणि खूप खायला छान घातलं आणि खूप उत्कृष्ट कुक आहे ती, म्हणून स्पेशली मी मेन्शन केलं. त्यामुळे हेच दोघं माझे. तूही खूप छान करतेस ना जेव्हा मेड नसते? मी असं म्हणेन की मी नाही वाईट, ऍक्च्युली आय कुक डिसेंटली. नाही, आजीने हे पण ऑन कॅमेराही रेकॉर्ड केलंय की ती चांगलं करते म्हणून. आणि आजी आजोबांची थाप म्हणजे सगळ्यात बेस्ट. कारण आमच्याकडे खूप वन थिंग इज फॉर शुअर की आम्ही ॲव्हरेज जेवतच नाही. म्हणजे आमच्याकडे सगळं बेस्टच लागतं. त्यामुळे तुम्ही कोणीही जवळचे असाल तरी तुमचं जर चांगलं नसेल तर आम्ही सांगतो नाही चांगलं वगैरे असे म्हणजे माझे आजी आजोबा आहेत की आम्ही उत्कृष्ट बनवतो ना जेवायला, त्यामुळे आम्ही तेवढंच, आम्हाला तीच सवय आहे खायची. त्यामुळे आजीची थाप म्हणजे खूपच ग्रेट आहे. पण मला आवड नाही आहे स्वयंपाकाची. त्यात मला कधी वेळ नाही आली माझ्यावर की आता स्वयंपाक करूया वगैरे. जर अगदी घरी गरज असेल तर मी करतेच अर्थातच, आणि आजीच्याच इन्स्ट्रक्शन्स खाली करते. त्यामुळे कदाचित म्हणूनच तिला आवडत असेल. स्वतःहून मी काहीतरी केलं तर कदाचित नाही आवडणार तिला. पण या सगळ्यात नात्याबद्दलचं एक वेगळं भाष्य मुरांबामध्ये, आणि त्या सगळ्यातलं एक मुरले पण दिसतं सगळ्या ह्याचं. त्याच्यात तू अगदीच थोडी दिसतेस, पण जिक्र तेराही हो रहा है त्या सगळ्यात. तर हे सगळं जे फिरतंय ते तुझ्या भोवती आहे. मग त्या आईबाबांची रिलेशनशिप असेल, त्या मुलाचं असणं असेल, तू निघून गेल्यानंतरही म्हणजे तुझ्या अस्तित्वाच्या खुणा तिथे दिसत राहतात. अशा प्रत्येक गोष्टी आहेत. असं का आहेस की तू त्याचं आयुष्य दशांगुळे व्यापून राहतेस आणि तू निघून जातेस? त्याबद्दल तुम्हाला कळेलच लवकरच. तुम्ही जसं जसं अजून आमचे टीजर्स, ट्रेलर्स वगैरे बघाल त्याबद्दल तुम्हाला कळेलच. पण मी नात्याबद्दल असं स्पेसिफिकली मेन्शन करायला मला आवडेल की आता काय आहे ना की जे काही या जनरेशनची जी कोणी आमच्या जनरेशनची लोक आहेत, आपल्या जनरेशनची, नाही हल्ली काही असं लपून ठेवूयात आपल्या रिलेशनशिपबद्दल आणि घरी सांगू नकोयात असं काही नाही आहे. हल्ली सगळे आपापल्या घरांमध्ये सांगतात, घरचे तेवढेच ॲक्सेप्टिंग आहेत. त्यात खरं तर लपवण्यासारखं आता चान्सच राहिलं नाही, कारण सोशल मीडियाच इतकं हेविली सगळे यूज करतायत की
सगळ्या आई वडिलांना सगळं कळत असतं आपण काय करत असतो ते सोशल मीडियावर. त्यामुळे काहीच म्हणजे लपून ठेवायची गरज. नात्यामधली एक ट्रान्सपरन्सी पण आली. हा, ती ट्रान्सपरन्सी आहे. आणि इंदूचं नातं जितकं अर्थातच आलोकशी घडतंय तितकंच त्यांनी त्याच्या आई वडिलांची तिला इंट्रोड्यूस केलंय, तिनेही केलंय आणि त्या सगळ्यांनी खूप छान त्यांना ऍक्सेप्ट केलंय आणि इंदूनीही त्याच्या पेरेंट्सना ऍक्सेप्ट केलं. तिची वेगळी त्यांच्याशी वेगळी रिलेशनशिप आहे, तीही त्यांच्याशी तितकंच कम्फर्टेबली शेअर करू शकते आणि बोलू शकते त्यांच्याशी आणि त्यांच्यात वावरू शकते. त्यामुळे ते आत्ता जसं आयुष्यात बाकीच्यांचं चाललंय तसंच इंदू आणि आलोकचंही आहे की तेवढी ती कम्फर्ट लेवल आहे. तितकंच इंदू आणि त्याच्या आलोकच्या आईवडिलांचं नातंही छान मुरलेलं आहे जितकं आलोक आणि इंदूचं मुरलेलं आहे. डेफिनेटली देर इज समथिंग ड्रायव्हिंग आलोक टू बी अपसेट ऑर व्हॉट एव्हर. तू जसं म्हटल्याप्रमाणे तुम्ही की पण तरी मला होत आहे इंदूचा. तरी तुझा एक अपर हँड कुठेतरी आहे आलोकवर असं वाटतं. कारण पहिला टीजर ज्याला आलेला त्याला तो तू बोलतेस फोनवर आणि असं जे आहे कॉन्व्हर्सेशन त्यामध्येच बरंच कळतं बिटवीन द लाईन्स मध्ये. हेच काय असतं का? कधीतरी असतं. ती खूपच इंदू माझ्या चक्क अमेय, तू अमेय अशा पोझिशनला आहे. हेच अमेय नाहीये, आलोक आहे. अमेय नाही. पण ऍज अ को ऍक्टर म्हणून अमेय तुला कसं वाटलं? मला मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे त्यांनी खूपच मला कम्फर्टेबल केलं आणि मला अजिबातच खरं सांगायचं तर मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की अमेयला मी अभिनेता म्हणून आधी पाहिलं होतं आणि तो खूप छान अभिनय करतो. म्हणजे आय एम अ फॅन ऑफ हिज ॲज अन ॲक्टर आणि त्याच्याबरोबर काम करायला मिळालं तर मला आनंदही तितका झाला होता आणि तितकंच दडपण आलं होतं की तोही मुरलेलाच अभिनेता आहे ना. कितीतरी त्यांनी रंगमंचावर किती काम केलंय आणि तो आता बरंच काही करतो सगळीकडे. जे जिथे बघाल तिथे वेबवर आहे, टीव्हीवर आहे, सगळीकडेच तो आहे. फक्त चॅनलच्या लोगो मध्ये दिसायचा राहिला हो, तेवढाच राहिला तो आता. पण त्यामुळे मला होतं ते दडपण. पण अजिबात मला त्यांनी असं काहीच त्यांनी इंटिमिडेटिंग अजिबात वागलं नाही. उलट मला मदत केली. आम्ही रिहर्सल्स वगैरेला खूप त्यांनी असं मला सांभाळून वगैरे घेतलं. त्यामुळे मला खूप मजा आली खरं तर त्याच्याबरोबर काम करायला. आणि आम्ही खूप चांगले मित्र होते. त्यामुळे एक सर्टन कम्फर्ट लेवल सुद्धा होती. म्हणूनच खरं तर अजूनच आणखीन जास्त कदाचित मजा आली कारण नोन टेरिटरी होती. असं नाही की कम्प्लिटली सगळं अगदीच सुरुवातीपासून इंट्रोडक्शन आहे. त्यामुळे खूप मजा आली. वरुण नार्वेकरचा पहिला सिनेमा आहे. असं कोणती गोष्ट होती त्यावेळेला ट्रिगर पॉइंट काय होता की हा सिनेमा आपण करावा? आणि पहिला डिरेक्टर आहे म्हणजे तेवढी एक रिस्क फॅक्टर आहे. तुझं एक ज्या पद्धतीने तू क्रिएट करून ठेवलंयस तरी ते सगळं स्टेकला लागेल. मराठी वरुण मी स्क्रिप्ट खरं तर त्याला भेटले तेव्हा वाचली नव्हती. त्याला भेटल्यानंतर मी स्क्रिप्ट वाचली आणि अर्थातच मी त्याला भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितलं, गोष्ट सांगितली ती फिल्मची आणि मग म्हणाला की मग तू वाच अर्थातच. पण वरुण नार्वेकर ही व्यक्ती इतकी गोड आणि इतकी पॅशनेट आहे ना की तो ज्याप्रमाणे बोलतो त्याच्या कामाबद्दल इतक्या प्रेमाने आणि पॅशनेटली बोलतो की तुम्ही पडालच त्याच्या प्रेमात. म्हणजे तुम्हाला पर्याय नाहीये दुसरा. त्यामुळे मी पडलेच होते इंदूच्या प्रेमात आणि खूप सहजपणे पडले होते. म्हणजे मला अजिबातच असं काही खूप डिफिकल्टी लागली की अरे बापरे हे काय करतोय आपण किंवा अरे हा नवीन आहे आणि हा काय करतोय असं मला अजिबातच हे विचारही खरं तर नाही आले. कारण तसं बघायला गेलं तर त्याच्याकरता मीही नवीनच होते. मी नाही केलंय मराठी आधी पूर्वी कधी. त्यांनी माझं फार कामही तसं पाहिलं नसेल किंवा मराठीत स्पेसिफिकली तर काहीच चान्सच नव्हता कारण मी काही केलेलंच नव्हतं. त्यामुळे जर हा प्रश्न मला विचारू शकता तर त्यालाही हा प्रश्न इक्वली अप्लाइड आहे. ज्या टप्प्यावर आता मुरांबा येऊन ठेपलाय साधारण 1 महिना 1.5 महिना आहे. कशा अर्थान म्हणजे बटरफ्लायज इन स्टमक का डायनासोर झालाय? खरं तर मला असं वाटतं की माझं प्रत्येक म्हणजे मला आय एम ट्रीटिंग इट लाईक एन एक्झाम. कशी जाईल मला माहिती नाही. कारण अभ्यास करून झालेला आहे, शूट झालेलं आहे, पण आता ती द्यायची आहे. त्यामुळे प्रत्येक परीक्षेच्या आधी माझं असं नर्वस ब्रेकडाऊन होत असतो. म्हणजे मी अगदीच ब्रेकडाऊन झालेलं नाही अजून कारण अजून वेळ आहे, अजून महिनाभर आहे. त्यामुळे मी खरं तर मला आता मजा येते हे जे काय चाललंय कारण हे सगळं पहिल्यांदा होत आहे माझ्याबरोबर. मी पहिले
टीजर्स येत आहेत, पोस्टर्स येत आहेत वगैरे वगैरे. त्यामुळे हा पहिलाच अनुभव आहे, त्यामुळे मी तो एन्जॉय करायचा प्रयत्न करते ॲज मच एज आय कॅन. आय थिंक बटरफ्लाईज वगैरे येतील जेव्हा अगदीच म्हणजे एक आठवडा उरला असेल फिल्म करता. आत्ता जास्त एक्साइटमेंट आहे की फेवरेट पेपर आहे. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतकं आपलेपणाने तू बोललीस त्याबद्दल मनपूर्वक थँक्स. थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग सो मी. स्वीट. आणि यासोबत ठणठण्यांमध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. बघत रहा ABP माझा.